नमस्कार अभय रसिकांनो. नारायण धारप हे एक असे नाव आहे ज्या नावाने आपल्या रहस्यमय लेखनाने एक काळ गाजवला होता. त्यांच्या पुस्तकांना आजही तितकीच मागणी आहे. हे साहित्य आपण डॉक्टर श्री शिरीष धारप सर यांच्या परवानगीनेच ऑडिओ स्वरूपात बनवत आहोत. या साहित्याचे सर्व हक्क लेखक व प्रकाशक यांच्याकडे सुरक्षित आहेत व आपले अघोर मैफिल चॅनल या साहित्याच्या मालकीचा कोणताही दावा करत नाही. शुक्रवारी सकाळी त्याला ऑफिसमध्ये जोशींचा फोन आला. तोडकर, मी जोशी लॅबमधून बोलतो आहे. बोला जोशी साहेब, आमच्या कामात काही प्रगती? तोडकर, उद्या शनिवार, तुम्हाला ऑफ असेल नाही का? हो, म्हणूनच आज फोन केला. उद्या सकाळी लॅबवर याल का? येईन की, पण काही विशेष आहे का? तुम्ही या तर खरं, मग आपण बोलूया. ठीक आहे? ओके, मी उद्या येतो 10च्या सुमारास. या, मी तुमची वाट पाहत आहे. जरासे कोड्यात टाकणारे शब्द, पण त्यात सांगण्यासारखं किंवा दाखवण्यासारखं काहीतरी त्यांना सापडलं असलं पाहिजे. शनिवारी सकाळी बरोबर 10 वाजता तो लॅबोरेटरीमध्ये हजर झाला. जोशी खरोखरच त्याची वाट पाहत होते. त्यांच्या टेबलासमोरच्या खुर्चीत तो येऊन बसेपर्यंत ते काहीच बोलले नाहीत. मग ते म्हणाले, तोडकर, हे हस्तलिखित तुम्हाला मिळालं तरी कुठे? दिवसागणिक नवनव्या आणि मोठ्या विलक्षण गोष्टी आमच्यासमोर येत आहेत. नाशिकला एक प्राध्यापक वाईकर म्हणून होते. काही महिन्यांपूर्वी ते वारले. काही कामानिमित्त त्यांच्या बंगल्याला भेट देण्याची वेळ माझ्यावर आली. वाईकरांच्या टेबलाच्या खानात मला हे हस्तलिखित सापडलं. आता हे तिथे कसं आलं याची मला काहीही माहिती नाही. मग आता आम्ही काय काय केलं ते ऐका. तोडकर, तुमचं ते पार्सल इथे पोहोचलं तेव्हा स्वामीही, आमचा एक टेक्निशियन पण मोठा चलाक, हजर होता. वरचं कापड दूर करता जो भपकारा आला, तुम्हाला त्याचा अनुभव आहेच नाही का? त्या स्वामीने झट्ट दिशी ते कापड कागदांवर घातलं. सर, तो म्हणाला, काहीतरी खूप व्होलाटाईल पदार्थ आहे. उघड्यावर ठेवला तर तो उडून जाईल. ॲनालिसिसमध्ये तोही यायला हवा सर. मला त्याचं म्हणणं पटलं. मग काय करायचं स्वामी? सर, आपण हे कागद एखाद्या बंद कंटेनरमध्ये ठेवूया आणि सक्शन पंपने त्याच्यावरून हवा खेचून घेऊ. मग ती हवा पाण्याच्या ट्यूबमधून पास करूया. काही पदार्थ असेल तर तो पाण्यात ट्रॅप होईल. पाण्यातून आलेल्या एक्झॉस्टलाही जर हा दर्प येत असेल तर मग त्याचा अर्थ तो पाण्यात विरघळत नाही. मग तीच हवा बेन्झीन, टॉल्यूनसारख्या ऑर्गॅनिक सोल्वंटमधून पास करू. हा पदार्थ कुठेतरी ट्रॅप करायलाच हवा. कदाचित तो एखादा महत्त्वाचा कंपोनंट असेल. मला त्याचं म्हणणं पटलं. आम्ही तशी अरेंजमेंट केली. सुदैवाने पाण्याच्या 2 कंडेन्सर कॉईल पुरल्या. त्यानंतर त्या हवेत त्या दर्पाचा काही ट्रेस नव्हता. दोन्ही कंडेन्सर कॉईलमधलं सर्व पाणी आम्ही आपल्या अल्ट्रासेंट्रिफ्यूजमध्ये घालून 2 मिनिटांचा वेळ दिला. टेस्ट ट्यूबच्या तळाशी साधारण 20 मिलीग्रॅम गडद तपकिरी रंगाचा एक सांका जमला होता. रमेशला 20 मिलीग्रॅमचं पातळ पत्र्याचं वजन आठवलं. एवढंच, फक्त 20 मिलीग्रॅम? तोडकर, त्याहूनही कमी मटेरियलवर आम्हाला खूप काम करावं लागतं. आजकालचा जमाना मायक्रोमचा आहे ना. तो जो सांका होता तो आम्ही पाण्याच्या खालीच राहू दिला, कारण तो अतिशय व्होलाटाईल आहे. पाहता पाहता त्याचा गॅस होऊन तो गेला असता. पण ते महत्त्वाचं नाही. आता ऐका, आम्हाला काय आढळलं ते. आपल्या शरीरात जसे न्यूरोट्रान्समीटर असतात ना, डोपामाइन, एपिफ्राइन असे काही घटक त्यात आहेत, पण कितीतरी पटींनी जास्त प्रभावी. एखाद्याने खरोखरच त्याचा पूर्ण श्वास घेतला तर काय होईल हे सांगता येत नाही. कोकेन, ओपियम, मॉर्फिया यांच्यात जशी हॅल्युसिनेशन निर्माण करण्याची, भ्रमभासाचा अनुभव देण्याची क्षमता असते, तशीच याच्यात आहे, पण कितीतरी पटींनी अधिक. आणि हे मुद्दाम योजलेलं आहे. एखादा ते हस्तलिखित वाचायला बसला, पान उलटायला लागला की या रसायनांचा दर्प त्याच्या नाकावाटे शरीरात जाणार, मेंदूवर आपला परिणाम करायला लागणार. आता हस्तलिखिताच्या मजकुराचा त्या भ्रमभासाशी काही संबंध असण्याची शक्यता होती का? मला माहीत नाही, पण ज्या गोष्टी माहीत झाल्या आहेत त्याच मोठ्या विलक्षण आहेत की नाही? जोशींचे शब्द ऐकता ऐकता रमेशला अचानक त्या सकाळची आठवण झाली. तो ते हस्तलिखित हातात घेऊन कितीतरी वेळ नुसता बसला होता. विजया जर आली नसती तर? तशाच त्या अवस्थेत तो किती वेळ राहिला असता, पण त्याला विचाराला वेळ मिळाला नाही. जोशी पुढे बोलायला लागले होते. तोडकर, हस्तलिखितांचे हे सर्व खास रसायन काढून घेण्यात आम्हाला यश आलं आहे. असं पाहताच आम्ही पुढच्या कामास सुरुवात केली. हस्तलिखिताच्या अगदी अरुंद, फक्त अक्षरांच्या असलेल्या पट्ट्या केल्या. कुठेही कणभरापेक्षाही जास्त असा अनावश्यक कागद ठेवला नाही आणि अगदी सौम्य नायट्रिक ॲसिडमध्ये त्या कागदाच्या पट्ट्या सोडल्या. सर्व कागद विरघळून गेला. मागे उरली ती फक्त शाई. शाई जाड होती, अक्षरं मोठी आणि जाड होती. जवळजवळ 1 ग्रॅम शाई आमच्या हाती लागली. त्या गॅसचा अनुभव आम्हाला होताच. यावेळेस सुरुवातीपासून आम्ही बायोलॉजी डिपार्टमेंटच्या दोघांना बोलावून घेतलं होतं. आताच्या वेळी आम्हाला फक्त गुणात्मक
क्वालिटेटिव्ह पृथक्करण करायचं होतं. त्याच्या तपशिलात मी आता जात नाही. शेवटचे निष्कर्ष तेवढे तुम्हाला सांगतो. तोडकर, मी आजवर असं काहीही पाहिलेलं नाही आणि मला त्याचा अर्थही समजत नाही. म्हणजे त्यामागे काय प्रयोजन असावं याचा अंदाज येत नाही. तिथं बायोलॉजिस्ट होतेच, त्यांची खरी मदत झाली. तोडकर, ऐका, त्या शाईमध्ये केराटीन आहे. आपल्या केसात असतं ते प्रोटीन. रक्तपेशी आहेत, एपिथेलियल सेल आहेत, म्हणजे त्वचेचा अंश आहे. त्यांना काही न्यूरॉन ग्लिया पेशी आढळल्यात. मेंदूचाच हा अंश आहे. स्नायूंच्याही काही लांब लांब पेशी दिसल्या. आणखी अज्ञात आणि अत्यंत क्लिष्ट रचनेची काही संयुगे आहेत. पण या साऱ्याचा मला काही अर्थबोधच होत नाही. मीच केवळ नाही तर लॅबमधले सगळे चक्रावून गेले आहेत. आता हे काही आपोआपच झालेलं नाही. अशी अस्थि, चर्म, रक्त, मांस यांची शाई कोणी बनवून घेतली. कशासाठी? गोष्टी वाटतात इतक्या सरळ साध्या नाहीत अशी शंका येते. पण त्या शंकेपाशीच आपण थांबतो. त्यापुढे जाताच येत नाही. पण एक जाणीव मात्र होते, आपल्या नजरेआड अनेक विलक्षण घटना घडत आहेत. ठीक आहे, आमचं काम आम्ही केलं आहे. पुढच्या आठवड्यात तपशीलवार रिपोर्ट पाठवतोच. जोशी, तुम्ही अगदी वैयक्तिक लक्ष घालून माझं काम अगदी लवकरात लवकर पूर्ण केलं. याबद्दल शतशः धन्यवाद. रिपोर्ट ऑफिसमध्ये पाठवा, पण माझ्या नावावर पाठवा. बिलही माझ्या नावावर पाठवा. आपल्या कंपनीचा याच्याशी काही संबंध नाही. राईट? मग निघू आता. पुन्हा एकदा मेनी मेनी थँक्स. शनिवार रविवारचं सकाळचं जेवण तो कुठेतरी बाहेरच घेत असे. आता सुद्धा एका बऱ्यापैकी गुजराती हॉटेलमध्ये त्याने जेवण घेतलं. जोशींच्या लॅबमधून बाहेर पडताच त्याच्या मनात विलक्षण विचारांनी गर्दी केली होती. त्या एकाच भेटीत तितक्या काही विलक्षण गोष्टी कानावर आल्या होत्या की मनाचा गोंधळच होत होता. सर्व घटकांचा एकमेकांशी अगदी घनिष्ठ संबंध होता, इतका की त्यांची गुंतागुंतच झाली होती. खरं तर ही गुंतागुंत सोडवायला शांत विचार आवश्यक होता. पण या क्षणी त्याचं मन इतकं विलक्षण उत्तेजित झालं होतं की नेमकी तीच गोष्ट अशक्य होती. वाईकरांचा असाध्य आजार, त्यांची विलक्षण तीव्र संतापाची प्रतिक्रिया, त्या मांत्रिकाची त्यांच्याकडे सुरू झालेली ये-जा, 80,000 रुपये, मग वाईकरांनी अपूर्ण गोष्ट पूर्ण करून घेतल्याचा धरलेला अट्टहास, मग रमेशचा त्या बंगल्यात झालेला प्रवेश आणि त्याला ते हस्तलिखित सापडणं. सर्व गोष्टी आखल्यासारख्या झाल्या होत्या. पण दोन घटना या साच्यातल्या वाटत नव्हत्या. एक म्हणजे खालच्या ड्रॉवरच्या तळाशी दडवून ठेवलेली वाईकरांची डायरी त्याच्या वाचनात येणं. त्यामुळे सर्व प्रसंगाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन बदलला होता, जरा सावध झाला होता. आणि दुसरी गोष्ट, विजयाने त्याला आपल्या घरात मुक्कामासाठी ठेवून घेणं. या दोन्ही संपूर्ण अनपेक्षित होत्या. सर्वच घटक एकमेकांवर परिणाम करत होते, काही अपेक्षित, काही अनपेक्षित. पण एक गोष्ट निखालच खरी होती. त्याला शंका आली होती ती खरी होती. तो सर्व बंगला एका कोणत्या तरी घातकी, दुष्ट आणि खूप शक्तिशाली अशा फारणीखाली आला होता. विजयाला बंगल्यातून बाहेर राहायला पाठवण्याची कल्पना त्याला सुचली. विशेष म्हणजे तिने ती मानलीही देवाचीच कृपा. ब्लॉकमध्ये पोहोचून मिनिटभर होतो, तोच फोन खणखणला. फोनवर रवींद्रन होता. रमेश, अरे तुझा पत्ता काय आहे? ऑफिसला फोन केला, समजलं की आज तू सुट्टीवर आहेस. घरी फोन केला, घरातही नाहीस. मोबाईल ट्राय केला, तोही बंद. होतास तरी कुठे? सांगतो. फोन कशासाठी करत होतास? काही महत्त्वाचं आहे? महत्त्वाचंच आहे, पण फोनवरून सांगणार नाही. अगदी बरोबर रवींद्रन, मलाही तुझी भेट घ्यायची आहे. मी तुला वाईकर, विजया, ते हस्तलिखित याबद्दल सांगितलं ना. आणखी खूप नव्या डेव्हलपमेंट झाल्या आहेत. आपण भेटायला हवं. काय सुचवतोस? मग ये ना संध्याकाळी 6च्या सुमारास. एकट्याने अगदी बोर होतं बघ. मग आता फोन ठेवतो, 6 वाजता. ठीक आहे, रमेश म्हणाला. त्या दुपार इतका कंटाळवाना वेळ आपल्या साऱ्या आयुष्यात काढलेला नाही. रमेशला वाटलं. झोप येत नव्हती. वाचन, टीव्ही यात कशातही लक्ष लागत नव्हतं. विचारांचं मोहोळ सतत मनात घोंगावत होतं, पण ते निरर्थक गलकेसारखं होतं. यातून कोणताही अर्थ निष्पन्न होत नव्हता. बरोबर 6 वाजता तो रवींद्रनच्या पत्त्यावर हजर झाला. सिक्युरिटी चेक, रवींद्रनची परवानगी, सर्व सोपस्कार झाल्यावर तो रवींद्रनच्या फ्लॅटमध्ये पोहोचला. छान झालं वेळेवर आलास. कॉफी तयारच आहे, बस, रवींद्रन म्हणाला. खास दाक्षिणात्य स्वादाचे गरम गरम कडक कॉफीचे 2 मोठे मग घेऊन रवींद्रन बाहेर आला आणि दोघे सोप्यावर शेजारी बसले. तुला काय सांगायचं आहे ते तू आधी सांग, रमेश म्हणाला. मलाही काही सांगायचं आहे, पण ते खूप वेळ घेणारं आहे, तेव्हा तू आधी. तुझं ते हस्तलिखित, मग काही प्रगती? अरे चाइल्डिशली सिम्पल, 2 मिनिटात प्रॉब्लेम सुटला. कमाल आहे, इतक्या लवकर? त्याचं काय आहे रमेश, प्रत्येक प्रॉब्लेम सोडवण्याच्या काही ठराविक पद्धती असतात. आता तुझा हा कोड मेसेज आपल्या पौरात्य भारतीय लिपीसंबंधात सांगितलं ना. तुम्ही फक्त अक्षरांची जागा बदलू शकता, प्रत्यक्ष अक्षर बदलता येत नाहीत. कारण समजा इंग्रजी लिपी घे, तिथे ए या अक्षराला फक्त 25 पर्याय आहेत. आपल्याकडे
अ या अक्षराला अच्या 12 कडीतले 11 आणि क पासून न्य या व्यंजनापर्यंत प्रत्येक व्यंजनाचे 12. लक्षात आलं ना? एका अक्षराला एकच पर्याय नाही, तेव्हा हा मार्ग बंद. मग काय तर आता अक्षरांच्या जागा बदलणं. पहा, सुखसारक हा शब्द 1 आणि 2ची अदलाबदल केली तर खसूरसाक अशी रचना होते. 1 आणि 3ची अदलाबदल केली तर सासूरखक अशी रचना होते. हा मेकॅनिकल प्रॉब्लेम आहे. कॉम्प्युटर काय एक ओळ घेणार, 1 2 1 3 1 4 अशी अक्षरं अदलाबदल करून काय मांडणी होते ती समोर मांडणार. त्याला किती वेळ लागला? अर्धा मिनिटसुद्धा नाही. त्यातून काय अर्थ निघेना. मग अक्षरांची अदलाबदल केलेली नाही, मग अक्षरांची मांडणी. आणि रमेश पहिल्या ट्रायलमध्येच उत्तर सापडलं. आद्याक्षर अपभ्रंश. आपले युनो, युनेस्को, इंकटाड, युनिसेफ आणि इतरही काही शब्द सगळे आद्याक्षरांपासून बनलेले आहेत, हो की नाही? मग आता हे पहा, रवींद्रनने त्याच्या ऑफिसच्या बॅगमधून रमेशाचं हस्तलिखित बाहेर काढलं. ते मधल्या टिपॉयवर ठेवलं आणि मग एक मासिक घेऊन ते हस्तलिखितावर ठेवलं, अशा रीतीने की कागदावरची पहिली उभी ओळच फक्त दिसत होती. आता पहा, रवींद्रन म्हणाला. रमेशने एक एक अक्षर वाचायला सुरुवात केली. तू आता मला लवकरच आत बोलावणार आहेस. एकदम त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. तू आता मला आत बोलावणार आहेस. रवींद्रन त्याच्या चेहऱ्याकडेच पाहत होता. आलं ना लक्षात? त्याने विचारलं. हाच तो गुप्त संदेश. रमेशला वाटलं की कोड्याचा आणखी एक तुकडा आपल्या जागी पडला होता. हस्तलिखितातला निरर्थक वाटणारा मजकूर, त्या जुन्या कागदांमधून निघणारा दर्प, यात सगळ्यात एक योजनाबद्ध कट होता. हो, रमेश म्हणाला. लक्षात आलं. आणि आता काही काही गोष्टींचा जरा जरा अर्थ लागायला लागला आहे. रवींद्रन, आता तुलाही मी काही गोष्टी सांगणार आहे. ते हस्तलिखित लॅबमध्ये दिलं. सांगितलं ना, फार हुशार आहेत रे लोक तिथले. त्या दर्पाची कल्पना येताच त्यांनी एका प्रयोगाद्वारे ते रसायन अलग केलं, श्वासाद्वारे शरीरात, आणि तिथून मेंदूत पोहोचला की विलक्षण भ्रमभास निर्माण करणारा पदार्थ. मग त्यांनी कागदावरच्या अक्षरातली शाई अलग केली, तिचं ॲनालिसिस केलं. तुझा विश्वास बसणार नाही रवींद्रन. शाईमध्ये अस्थि, चर्म, मांस, रक्त, केस, मेंदूचे भाग यांचा समावेश आहे. आणखीही काही रसायनं आहेत. सारा मामलाच किती भयंकर आहे नाही? या असल्या गोष्टी काय सहजासहजी मिळतात का? रमेशचे शब्द ऐकता ऐकता रवींद्रनचा चेहरा क्षणाक्षणाला बदलत होता. गॉड, तो म्हणाला. थिंग्स गेटिंग मेसियर अँड मोर डेंजरस, नाही का? भयकथात वर्णन केलेली पछाडलेली घरं आपण केवळ कल्पनेतच आणू शकतो. तुझं वर्णन ऐकलं आणि वाटलं, चला प्रत्यक्षात तसं घर आहे. वाटलं आपल्यालाही तिथे भेट देता येईल. पण हे आय डिडंट बार्गेन फॉर धिस. हॉरिएबल. यस, हॉरिएबल. रमेशाचा आवाजही जरा दबका येत गेला होता. एकदम फार खोल पाण्यात गेल्यासारखं वाटतं, नाही का? असल्या गोष्टींचा वापर करणारे हे लोक मोठे विलक्षण असले पाहिजेत, नाही का रे? रमेशाच्या डोळ्यांसमोर त्या मांत्रिकाची एक काल्पनिक आकृती येत होती. विलक्षण आणि धोक्याचे, घातकी. रवींद्रन म्हणाला. विजया माझा ऐकून त्या बंगल्याबाहेर पडली नसती तर या अघोरी शक्तीच्या जाळ्यात सापडली असती. शरीरावर एक सरसरता काटा आणणारा विचार. रवींद्रन, ही सर्व यंत्रणा म्हणजे कोणाविरुद्ध तरी रचण्यात आलेला एक भयानक कट आहे. पण कोणी रचला आणि कोणाविरुद्ध रचला? रमेश, तू विसरतोस. तू जवळजवळ ट्रॅप झाला होतास. ती आठवण समोर आली. पण त्याने तर कधी या वाईकरांना पाहिलंही नव्हतं. परिचय तर दूरच राहिला. तो तर केवळ त्यांची अपूर्ण कथा जमेल तशी पूर्ण करण्याच्या किरकोळ कामावर आला होता. पण या विचारासरशी जणू काही अंधाऱ्या खोलीत एकदम लख्ख प्रकाश पडला आणि अंधारातच अदृश्य असणारे अनेक आकार एकाएकी समोर यावेत तसं झालं. कितीतरी गोष्टी ज्यांचा परस्परांशी काही संबंध नाही असं त्याला आधी वाटलं होतं, त्या आपापल्या जागी अगदी चपखल बसल्या. वाईकरांना स्वतःच्या मृत्यूच्या कल्पनेनेच झालेला संताप आणि जळफळाट. वाईकरांची या जीवनावरची विलक्षण आसक्ती. त्या मांत्रिकाचा वाईकरांच्या घरात प्रवेश, 80,000 रुपये, डायरीत उघड केलेले मनाच्या अगदी तळाचे विचार, अपूर्ण कथा पूर्ण करून घेण्याचा अट्टहास. पण ती विजयाकडून नाही, कधीही नाही. कारण जे एक विलक्षण अघोरी कारस्थान त्याने रचलं होतं त्यासाठी विजया सर्वस्वी अयोग्य होती. सर्वस्वी. वाईकरांना पुरुष लेखकच अभिप्रेत होता, मग कोणीही, अगदी रमेश सारखाही एखादा. ती अपूर्ण गोष्ट म्हणजे ते हस्तलिखित. ती कथा त्यांच्या अभ्यासिकेतच पूर्ण झाली पाहिजे असा अट्टहास. म्हणजे अनभिज्ञ भोळा भाबळा लेखक त्या खोलीत येणार, त्या खुर्चीत बसणार, समोर ते हस्तलिखित उघडणार, वाचायला लागणार. त्या कथांमधून उत्सर्जित होणाऱ्या रसायनाच्या प्रभावाखाली येणार.
स्थलकालाची जाणीव विसरून निरुद्धावस्थेत जाणार. आणि मग पण इथे त्याचेही विचार अडले, कारण पुढे काय होणार होतं किंवा झालं असतं याची त्याला काहीही कल्पनाच करता येत नव्हती. पण ते काहीतरी भयंकरच असणार. रमेश तुझा चेहरा असा काय झाला आहे? रवींद्रन त्याचा खांदा हलवून त्याला विचारत होता. आपला चेहरा किती भयभीत झाला आहे, किती पांढराफेक पडला आहे याची रमेशला कल्पनाच नव्हती. स्वतःची मान हलवून त्याने रुमालाने तोंडावरचा मानेवरचा घाम पुसला. माझा चेहरा असा का झाला आहे विचारलंस रवींद्रन? अरे, ज्याच्या विनाशाच्या खोल दरीत कपाळ मोक्षच व्हायचा, त्याला जर शेवटच्या क्षणी जीवनदान मिळालं तर त्याचा चेहरा कसा होईल? असाच होईल नाही का, ज्याच्यावर सर्वस्व, आयुष्य आणि आत्मा सर्व काही गमावण्याची वेळ आली होती, पण जो केवळ सुदैवाने शेवटच्या क्षणी त्या भयानक आपत्तीपासून वाचला आहे, त्याचा चेहरा असाच होईल नाही का? हे बघ, रवींद्रन जरा त्राग्यानेच म्हणाला, ही कोड्यांची भाषा मला समजत नाही. काय झालं आहे हे मला साध्या शब्दात सांगशील का? सांगतो रवींद्रन. मला बहुतेक सर्व प्रकरणाचा उलगडा झालेला आहे. हा अघोरी व्यूह कोणी रचला, कशासाठी रचला, आणि तो जर यशस्वी झाला असता तर त्याचं पर्यवसान कशात झालं असतं, मला सर्व समजलं आहे रवींद्रन. आपण जरा अनैसर्गिक गोष्टींची अपेक्षा करत होतो, पण इथला प्रकार आपल्याला कल्पनेतही आणता येणार नाही. इतका भयानक आहे, राक्षसी आहे, अमानवी क्रौर्याचा आहे. रवींद्रन काहीच न बोलता रमेशच्या पुढच्या बोलण्याची वाट पाहत बसला. काहीतरी विलक्षण ऐकायला मिळणार एवढी मात्र त्याची खात्री पटली होती. रवींद्रन, माझे निष्कर्ष तुला सांगतो. तिथपर्यंत मी कसा पोहोचलो यावर मी मग बोलेन. हा कट तो वाईकर आणि तो मांत्रिक यांनी रचला आहे. या कटाचं एकमेव उद्दिष्ट हे आहे, त्या वाईकरांना मृत्यूच्या थंड अंधाऱ्या एकाकी काळ्या छायेखालून परत एकदा लखलखाटाच्या, धावपळीच्या, गर्दी गजबटाच्या रोजच्या जीवनात यायचं आहे. पण आता ऐक, त्यांचा पार्थिव देह तर केव्हाच अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे. त्याच्या कणाकणांची राख होऊन गेली आहे. मग ते या जीवनात परत कसे येणार? एकच मार्ग, परकाया प्रवेश. काय? रवींद्रन एकदम म्हणाला. तो एकदम ताठ झाला होता. हो, परकाया प्रवेश. त्याखेरीज त्यांना दुसरा कोणता मार्ग उपलब्ध आहे? त्यासाठीच तर हा इतका गुंतागुंतीचा उपद्व्याप, आणि अर्थात त्यामागची बुद्धी त्या मांत्रिकाचीच आहे. त्यासाठीच वाईकरांनी 80,000ची रक्कम मोजली. अर्थात इतकं आयुष्य संपल्यानंतर त्यांना त्या पैशाची काय गरज होती? पण रवींद्रन, त्या मांत्रिकाने त्यांना फसवलं नव्हतं. त्याने त्याचा शब्द पाळला होता आणि त्यांचा कुटील हेतू जवळजवळ साध्य व्हायच्या मार्गावर होता. फक्त ऐन वेळी त्यात व्यत्यय आला आणि त्यांच्या कारस्थानाला जवळजवळ बळी पडलेला तो अभागी मानव अगदी शेवटच्या क्षणी वाचला. आणि तो कोण होता माहिती आहे? तो मी होतो. मी रवींद्रन. मीच त्या सापळ्यात बरोबर सापडलो होतो. दारावरची घंटा खणखणली. रवींद्रन उठला. आपलं जेवण आलेलं दिसतंय रमेश. आता जरा आरामात बस, जेवण करून घेऊया, मग स्वस्त चित्ताने बोलूया. ओके? तू भलताच तणावाखाली आहेस, जरा रिलॅक्स हो. रवींद्रनचं म्हणणं रमेशला पटलं. त्याचं सारं शरीर एखाद्या ताणलेल्या तारेसारखं झणझणत होतं. काय झालं असतं? नाही, जवळजवळ होत आलं होतं. त्याचा विचारही शरीरावर सरसरता काटा आणत होता. स्वतःच्या अनुभवाची ही दाहक प्रखरता तो शब्दात कधीही मांडू शकणार नव्हता आणि दुसऱ्या कोणाला सर्वार्थाने स्पष्ट करून सांगूही शकणार नव्हता. पण जेव्हा ते दोघे जेवणासाठी टेबलापाशी बसले, तेव्हा प्रत्येक लहान मोठी क्रिया करतानाची रमेशची सुरुवातीची घाईघाईची हालचाल हळूहळू सामान्य होत गेली. त्याच्या शरीरावरचा ताण हळूहळू कमी झाला. सर्वसाधारणपणे रमेश बिअरखेरीज इतर ड्रिंकना शिवतही नसे, पण आज जेवताना त्याने रवींद्रनच्या आग्रहाखातर रेड वाईन घेतली. मनाला आपोआपच एक सैलपणा आला होता. आठवणीतल्या त्या भयानक घटना मनाचा सारा अवकाशच व्यापून टाकत होत्या. त्या आता जरा मागे गेल्या. शरीर एखाद्या दगडाखाली सापडल्यासारखं झालं होतं. ते चिरडणारं वजन आता हलवलं गेलं होतं आणि बाह्यसृष्टीशी आपोआपच तोल साधला गेला होता. त्या घटनांकडे तो आता जराशा वस्तुनिष्ठपणे पाहू शकत होता. त्या आता वणव्यासारख्या, पूरप्रपातासारख्या स्वाहाकार करायला त्याच्या झेपावत येत होत्या. रवींद्रन, रमेश म्हणाला, तूच मला आठवण करून दिलीस की मी त्यात जवळजवळ सापडलो होतो. मनाची किमया काही कळत नाही बघ. कोणत्या तरी एका क्षणी योग्य ते सर्व घटक योग्य रीतीने एकत्र येतात आणि फ्लॅशलाईट लागावा तसा सर्व गोष्टींचा एका क्षणात खुलासा होतो. आता ऐक, वाईकरांनी कथा लिहिली नव्हती तेव्हा ते अर्थवट राहण्याचा प्रश्नच नव्हता.
तो केवळ एक प्रकारचा बहाणा होता. कोणत्याही लेखकाला त्याच्या अभ्यासिकेत आणण्याचा तो एक डाव होता, कारण लेखक तिथेच व्हायला पाहिजे ही त्यांची अट होती. त्यांना लेखक हवा होता कारण त्यांना त्याची जगातली जागा घ्यायची होती. शरीर त्याचे, आठवणी त्याच्या, पण आत्मा वाईकरांचा. आणि हे झालं असतं, अगदी सहज झालं असतं. हे हस्तलिखित काढलं, कुतूहलाने वाचायला घेतलं. अर्थबोध होत नाही म्हणून अधिक एकाग्रतेने वाचायला सुरुवात केली की त्याच्या भोवती तो सापळा पडलाच. एकदा त्या वाटेवर पाऊल पडलं की ती वाट खाली खालीच जाणार. त्या वाटेवरून परती नाही. गती रोखली जाणार तर नाहीच, वाढतच जाणार आणि त्या अभाग्याची अनामिकतेत अखेर होणार. अभ्यासिकेतून लेखक बाहेर येईल, पण ते त्याचं केवळ कवच असेल. आत कोणीतरी वेगळं वावरत असणार आणि कोणालाही कल्पना तरी कशी येणार, शंका तरी कशी येणार आणि पटवून कशी देणार. स्पष्टीकरणं अनेक आहेत. माणसाला कधी कधी स्मृतिभ्रंश होतो, त्याने आठवत नसेल. हो, माणसाचे स्वभाव कधी कधी अचानकपणे बदलतात, पण त्याला काय उपाय? रवींद्रन, माझीही तीच गत झाली असती, पण विजया ऐनवेळी वर आली. तिने मला खांद्याला धरून हलवलं आणि मला वाचवलं. देवाची कृपा. रमेशकडे जरा साशंक नजरेने पाहत रवींद्रन म्हणाला, रमेश, तुझा याच्यावर खरोखर विश्वास आहे? मान्य आहे, आपल्याला एखाद्याने तसं काही सांगितलं असतं तर आपलाही विश्वास सहजासहजी बसला नसता. पण तुला पहिल्यापासून सर्व हकीकत माहीत आहे. जरा डोळसपणे या सर्व घटनांचं निरीक्षण केलं की या अविश्वसनीय पण प्रत्यक्षात खरोखर रचल्या गेलेल्या कारस्थानाची सत्यता स्वीकारावीच लागेल. हो, माझा विश्वास आहे, माझी खात्री आहे की ऐनवेळी विजया तिथे हजर झाली नसती तर खरा रमेश तोडकर हा इहलोक सोडून गेला असता. जगाला, अगदी माझ्या निकटवर्तीयांना सुद्धा संशय आला नसता की हा जो कोणी रमेश तोडकर म्हणून वावरतो तो प्रत्यक्षात वेगळाच कोणीतरी आहे. रमेश, क्षणभर मान्य केलं तसं झालं असतं, पण समज तुझ्या जागी एखादा वृद्ध लेखक आला असता तर? मग काय हरकत होती? रवींद्रन, खरा कळीचा मुद्दा तुझ्या ध्यानातच आलेला नाहीये. परकाया प्रवेशाची किल्लीच त्याच्या हातात आली होती. आताच्या क्षणी निवडीचा वेळ नव्हता, निवड त्याच्या हातीही नव्हती. पण नंतर तो आपलं सावज व्यवस्थित होऊ शकेल. संधी, साधन, काळ, पैसा सर्व काही त्याला उपलब्ध असेल. तुझ्या ध्यानात येत नाही का? खऱ्या अर्थाने त्याला मरणच नसणार. अशी किमया एखाद्यापाशी असेल तर ती तो वापरणारच. रवींद्रन हलक्या आवाजात म्हणाला, वापरणार काय? वापरलेलीच असणार. पण इथे जर खऱ्या खोट्यात काही फरकच नाही तर ही गोष्ट उघडकीस येणारच नाही आणि त्याला रोखण्याचं काहीही साधन आपल्यापाशी नाही. मी त्याचाच विचार करतो आहे. अपूर्ण कथेचं उरलेलं लेखन त्यांच्या अभ्यासिकेत व्हायला हवं. ही अट त्यांनी कशासाठी घातली होती? याचा अर्थ एकच होऊ शकतो, ही भयानक घुसखोरी त्या अभ्यासिकेतच होऊ शकते. कारण हेही असेल, वाईकरांच्या मृत्यूनंतर मागे जे काही तत्त्व उरलेलं आहे त्याच्यावर स्थळाचे काही निर्बंध असतील. त्याचा वावर त्या 4 भिंतीतील अवकाशापुरता मर्यादित असेल. आपल्याला एक निखाल सत्य माहीत आहे, बाकी सर्व आपल्या तर्काचे मनोरे आहेत. जरा वेळाने रवींद्रन म्हणाला, आणि आता काय करण्याचा तुझा विचार आहे? उद्या रविवार आहे, विचार करतो आहे सकाळच्या बसने नाशिकला जावं आणि विजयाची गाठ घ्यावी. दात दाखवू नकोस, तुझे फालतू जोक्स नको आहेत. हा प्रश्न सर्वस्वी तिच्याशी संबंधित नाही का? तिच्या कानावर हे सगळं जायला नको का? त्या बंगल्यातला धोका तिला समजायला नको का? आणि माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाच्या शब्दावर तिचा विश्वास बसणार आहे? अरे, डोळे किती वठारून पाहतोयस माझ्याकडे? जाऊ नको असं म्हणालो का? रमेशाचे खांदे खाली आले. जरासा वरमून तो म्हणाला, रवींद्रन, सॉरी, काही बाबतीत माणूस जरा सेन्सिटिव्ह असतो. अगदी बरोबर. रवींद्रन हसत म्हणाला, यू आर होपलेस. रमेश म्हणाला, मग घड्याळाकडे पाहत म्हणाला, 8:30 वाजत आले, निघू का मी? ओके. पुढच्या आठवड्यात इथे जायस की कुठे जाणार आहेस? गेलो तर शुक्रवारी परत येणार. यायलाच हवं. शुक्रवारी एक महत्त्वाची मीटिंग आहे. मग पुढच्या शनिवारी तुला कॉन्टॅक्ट करू? ओके, मग निघतो तर. मित्रांनो, हे साहित्य ऑडिओ स्वरूपात बनवण्यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. त्याचा मोबदला म्हणून तुमचा एक लाईक, एक कमेंट, एक सबस्क्राईब आमच्यासाठी आणखी नवनवीन भयकथा तुमच्यापुढे सादर करण्यास नक्कीच प्रोत्साहन देईल.